आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अरे काय करतोय? अशी रिक्षा चालू होणार आहे? जा रिक्षा चालवायला बस. चल दादा, आपल्या दोघांमध्ये मोठा तू आहेस की नाही, मग या कामाची सुरुवात तू कर. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी चालवतो. मागे तर बसशील? ठीक आहे, तेवढं मी करू शकतो. हा, ठीक, चालो. ये दादा, बस बस बस, ये बस बस. हा, चल चल. थांब रे जरा, हे सगळं आरसे व्यवस्थित बघायचे असतात. मागचं कोण येतंय ते, त्यासाठी आरसे लागतात. नाही कोण नाही. हा, अरे यार. ए दादा, हा बोल. झाली का तुझी शायनिंग मारून झाली? हे बघ, शायनिंग मारून झाली असेल ना तर रिक्षा स्टार्ट कर, कारण रिक्षा स्टार्ट केल्याशिवाय पुढे जाणार नाही, नाही का? हो ना, बरोबर आहे. मन नुसता आरामात जो मागे बसलायस ना, त्यापेक्षा जरा मदत कर. त्याच्यात काय मदत करायची? अरे रिक्षाला खाली दांडा असतो, तो ओढ, तेव्हा रिक्षा स्टार्ट होईल. बावडा टाक, तेवढं कळतं मला, माहितीये. कळलं ना? गप्पा बस जरा. हो काय? दादा, कसं आहे माहिती का, जो व्यक्ती घाबरलेला असतो ना, तो असा बडबड करत असतो. एकदा म्हणतो मदत कर, एकदा म्हणतो गप्प बस. काय चाललंय तुझ? काहीतरीच आपले. दादा, हे दादा, अरे आता आपल्याला रिक्षाचं पूर्ण भाडं भरायला लागणार आहे की काय? काय बोल? अरे अर्ध्या भाड्यावर रिक्षा आणली होती ना आपण. बघ, वेळ निघून चाल. बघ जरा, बघ. चालेल चालेल, आहे, थोडा वेळ आहे. हा, मला कॉन्सन्ट्रेट कर. कळलं ना? सॉरी सॉरी, कर. हरीश, हरीश. नाही ना जमत आहे तुला? आत्ताच म्हणालो मी, रिक्षाला खाली एक दांडा असतो, तो ओढायचा असतो, तेव्हा रिक्षा स्टार्ट होते. ए गाढवा, ते रिक्षाला दांडाच नाहीये कुठला. काय? रिक्षाला दांडा नाही? दादा, त्याने आपल्याला फॉल्टी रिक्षा दिली दादा. अरे वेड्या, फॉल्टी रिक्षा दिली तर काय फरक पडतोय? आता आपण रिक्षा कशी चालवणार? आपल्याला चालवता येते की नाही हे कसं कळणार? आणि आपण जयंतला कसं सांगणार की आपल्याला रिक्षा चालवता येते ते? आता कसं करणार दादा? आता कसं करायचं? काहीतरी असेल रे इकडे, बटन असेल कुठेतरी. बघ बघ, हा बघ 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 दादा. हा, झाली चालू झाली रिक्षा. फॉल्टी रिक्षा नाही, मॉडर्न रिक्षा आहे. दांडा नाही लागत. आणि तसंही कोण लागणार सतत दांडा ओढायला खाली? दादा दादा, प्लीज प्लीज हळू चालव. हे बघ दादा, एवढ्या स्पीडने जर चालवशील ना तर काही बरं वाईट होऊ शकतो दादा. प्लीज, मला एकदा सिंचनाचा आवाज तरी ऐकू दे रे दादा. अरे हरीश, तुला एक कामगिरी देऊ दे ना, दे ना. जरा तुझं फोवाड आहे ते बंद करशील? अजिबात बोलू नकोस, मला जरा कॉन्सन्ट्रेट करू दे. हो, मी नाही बोलत. तेवढं पण बोलू नकोस. दादा, हळू चालव. शांत बस. नाही बोलत. जरा बडबड बडबड बंद कर आणि माझा व्हिडिओ काढ. नाहीतर जयंतला कसं दाखवणार आपण ही जी काय नसती उठाठेव करतोय ते आपल्याला रिक्षा चालवता येते हे कसं दाखवणार? व्हिडिओ काढ पटकन. काढतो. लगेच काढतो. हे बघ, मी आलो. मी काढतो. मी व्हिडिओ मध्ये आलो. येतो. तू पुढे बघ. दादा, झाला व्हिडिओ काढून झाला. अरे वा, मी आलोय ना व्हिडिओ. तू चालाय. बापरे बाप. दाखव व्हिडिओ. अरे आता कशाला? तिकडे सगळ्यांना दाखवेन तेव्हा तू पण बघणार आहे. बरं ठीक आहे, ये तू चालव.
मी कशाला? तू चालवली ना, व्हिडिओ पण काढला, तोच दाखव ना त्यांना. हा. अरे मग जयंतला हे कसं कळणार की तुलाही रिक्षा चालवता येते? हा? हा ठीक आहे, मग जयंत तुला बिझनेस पार्टनर म्हणून घेणार नाही. मला काय, मला घेईल. ठीक आहे. अरे असं कसं, असं कसं? दादा मी चालवतो. नक्की? हो मी चालवतो दादा. मागे बस, मागे बस, मागे बस दादा, मागे बस, मागे बस. चला दादा आता माझा व्हिडिओ काढ. ह्या उघडून दे. हा? हा. माझा व्हिडिओ कुठे? अरे आहे तिकडेच आहे. हा. अरे अरे कर चालू. दादा ते चालू होत नाही. आता कस? मगाशी मागे बसून मला सल्ले देत होतास ना, आता तेच सल्ले स्वतःसाठी वापर. कर चालू. अरे कर यार. चालू. दादा मला वाटतं धक्का द्यायला लागणार. थांब थांब 2 मिनिटं थांब. जा दे. हा. व्हिडिओ कुठे आहे रे? कशात ठेवतोस तू व्हिडिओ? ए दादा जरा बाहेर ये ना, धक्का मारला मदत कर. अडलंय माझं खेटर. तुला मारायचं असेल तर मार धक्का. मी मगाशी चालवत असताना तुला काय विचारलं? धक्का मारायला लावला का दांडा ओढायला लावला? आता तू चालवतोयस तर तू ठरव, दांडा ओढायचा, स्टार्टर मारायचा का धक्का मारायचा. तू कर, मी कशाला येऊ? हो काय? बर. ए दादा वेळ बघ किती झालाय. हे बघ, आता रिक्षाचं भाडं अजून वाढणार. अजून भाडं जर बसलं तर वरचे सगळे पैसे तुला द्यावे लागणार, हे लक्षात ठेव. वेडा आहेस काय? मला नको सांगू, मग ये दादा. नाही. आला, आला. आलो. ये. हरीश, पण दोघही धक्का मारतोय, मग रिक्षा कोण चालवणार? व्हिडिओ कोण काढणार? ते जाऊ दे, माझी रिक्षा तर चालू होऊ दे. आधी रिक्षा- लवकर वेळ जातोय. मार मार, जोरात मार धक्का. पूर्ण ताकद लाव दादा, ताकद लाव. पाहतेस ना लक्ष्मी, अगं तासभर सुद्धा रिक्षा चालवू शकत नाहीयेत आणि म्हणे बिझनेस करायचा आहे. ते आहे हो, पण यामुळे का होईना एखादी गोष्ट दोघं एकत्र करायला गेलेत बघा, हेही नसे थोडके. खरंय. आई बाबा, आपला प्लॅन 1 तर आपण ठरवल्याप्रमाणे पार पडलाय, पण आता वेळ झाली आहे दुसऱ्या धक्क्याची. अगं बाई, चला मग. आणि जे घडायला नको होतं तेच घडलं. म्हणजे नक्की काय घडलं? यापुढं माझ्या शब्दाच्या बाहेर गेलीस ना तर याद राख. हं? लक्ष्मी निवास